निर्मल निर्मले करण पवित्र पापनाशनम जिनगंधोदकम वंदे अष्टकर्म विनाशनाम. या मंत्राप्रमाणे गंधोदक हे केवळ सुगंधी जल नसून ते आत्म्याला निर्मळ करणारे आणि अष्टकर्मांचा क्षय करणारे पवित्र जल आहे, असे प्रतिपादन निर्यापक मुनिश्री 108 वीरसागरजी महाराज यांनी केले. सोलापूर येथील WIT दिगंबर जैन मंदिर येथे आयोजित ग्रीष्मकालीन वाचन कार्यक्रमाअंतर्गत प्रवचन देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी गंधोदकाचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व भाविकांना पटवून दिले. मुनिश्री म्हणाले की जल स्वतः निर्मळ असते, परंतु जेव्हा तीर्थंकर भगवंतांच्या मूर्तीला स्पर्श करून गंधोदक म्हणून प्राप्त होते, तेव्हा त्यामध्ये विशेष सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे जल मन, वचन, काय आणि 5 इंद्रियांमध्ये प्राण फुंकण्याचे कार्य करते. पाणी ज्या गोष्टीत मिसळते तिचा स्वभाव धारण करते. मंदिरातील मूर्तीमधून मिळणारी ऊर्जा गंधोदकात सामावलेली असते, जी मस्तकी लावल्याने सर्वांचे कल्याण होते. राणी मैना सुंदरीने सिद्धचक्र विधानाच्या गंधोदकाद्वारे राजा श्रीपाल यांचा कुष्ठरोग दूर केला होता. हा इतिहास गंधोदकाच्या अफाट शक्तीचा पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून